शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार पुन्हा एकदा वाढ. चला तर जाणून घेऊ त्याविषयीच महत्त्वाची अपडेट. महागाई भत्ता कशावरून ठरतो? तर महागाई भत्ता थेट महागाईच्या दरावर अवलंबून असतो, ज्याचा रिपोर्ट आपण पाठीमागे स्क्रीनवर बघू शकता. महागाई भत्ता ठरवताना ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्सचा आधार घेतला जातो, ज्या आधारे महागाई भत्ता ठरवला जातो. आता हा निर्देशांक रोजच्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो. किमती किती वाढल्या हे दाखवतो हा इंडेक्स, आणि सरकार याच निर्देशांकाच्या मागील 12 महिन्यांच्या सरासरीवर DA ठरवते. आणि आता हा निर्देशांक नुकताच संबंधित विभागाकडून जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता जुलै 2025मध्ये 146.5 असा हा निर्देशांक होता, आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं हा निर्देशांक वाढत गेला आहे, ज्यामध्ये डिसेंबर 2025मध्ये 148.2 असा निर्देशांक होता, आणि ज्या आधारे आता लवकरच DA वाढ होणार आहे. या अहवालानुसार DA ठरत असतो, त्यामुळे सध्या DA 58% आहे, तर नवीन दरवाढ झाल्यामुळे DA 2% वाढणार आहे. म्हणजेच नवीन DA जानेवारी 2026 पासून 60% वाढ होणार आहे, अशी माहिती आहे. आता ही वाढ कोणाला मिळणार आहे? तर राज्यातील केंद्रातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक कर्मचारी यांना देखील ही वाढ मिळणार आहे. सोबत निमशासकीय कर्मचारी असतील त्यांना देखील ही वाढ मिळणार आहे. आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शासकीय सेवेविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो, ज्यामध्ये मेडिकल बिल असतील किंवा इतरही सेवाविषयक बाबी असतील तर याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मिळते. आणि आशा करतो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल. चला तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.